ज्याला आपण पाहिलं तर शरद पाटील जॉईन झाले आणि त्यांचा हा पॅनल अगदी आपण जर पाहिलं तर अलिबागच्या मोस्ट ऑफ स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या 31 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी पर्यंत म्हणजे माझ्या परिसरातील खारेपाट प्रीमियर लीगचा थरार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता इकडे लक्ष टाकलं तर ते चालू असणारी ही सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराट डोंगरी यांच्या वतीनं आयोजित केलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावेल कोण, येणारा वेळ आणि काळ ठरवेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. मी सुयश भुरे मांडवकार घेऊन चलतोय या मैदानावरती, जिथे आपण पाहतोय विनर विनरचा मॅच मैदानावरती चालू आहे. एका बाजूला खंडाळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई एकविरा वर्सोली. या दोन संघांमध्ये सामना इथे मात्र चालू होईल. 10 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळायची आहे, याची दक्षता घ्या. अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये आपला अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम झिराड विनोद पाटील, तर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मॅन फ्रॉम शहाबाज राजेश माफ करा शरद पाटील. हे दोन पंच आपण पाहतो. लेट्स प्लेचा इशारा विनोद पाटील यांचा जरूर आला. स्ट्राइक एंडवरती ज्याच्या नावाने आपण जर पाहिलं तर खंडाळे संघ ओळखला जातो, ज्याने अगदी नाईट रजनी क्रिकेटमध्ये ज्याला खेळण्याचा अनुभव जास्त आहे, पप्या याला आपण पाहतोय. पहिला बॉल उलट्या हाताने यावेळी फटका खेळलाय. उलटा खेळत असताना चेंडू आपण जर पाहिला तर डीप मध्ये ट्रॅव्हल करत होता, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला. फटका चांगला खेळला, परंतु या फटक्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं ना तर जे ताळमेळ हवं होतं ते मिळालं नव्हतं. बॅटवरती बॉल आला होता, परंतु जो सूर इकडे बॅट आणि बॉलचा गवसणं गरजेचं होतं तो मात्र गवसला नाही आणि त्याच कारणामुळे पहिल्या बॉलवरती सिंगल इकडे कंप्लीट झाली आहे. एक धाव धावफलकावरती लागते. पहिली धाव आपण जर पाहिली तर इकडे धावफलकावरती लागली आहे बापदेव खंडाळे या संघाची. बापदेव खंडाळे संघ या अगोदरपासून आपण जर पाहिलं तर अगदी फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. यावेळी यश याच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक, चेंडू आपण पाहतोय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून सीमा रेषा पार, षटकार. या मैदानाच्या वरतून खेळला गेलेला काउकॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून खेळला गेलेला स्ट्रोक 6 धावा देऊन चालला आणि षटकाराच्या सहाय्याने 7 धावा धावफलकावरती होतात. सन्माननीय श्री गणेशजी थळे आपल्याला विनंती करतोय आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय गणेशजी थळे आपल्याला विनंती करतोय या मंडळाच्या वतीनं की आपण आदरपूर्वक येऊन आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. स्ट्राइक एंडवरती पप्या पुन्हा एकदा आला. नितेश उर्फ पप्या आपण पाहतोय. पप्याचा यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. जोपर्यंत फील्ड करेल तदवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट मात्र आपण जर पाहिले तर धोक्यात होती, परंतु त्याच वेळेला दुसरी धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी इकडे पाहायला मिळाली. खेळपट्टी अगदी आपण जर पाहिलं तर जशी लेदर बॉल क्रिकेटसाठी खेळपट्टी वापरली जाते ना, तशी खेळपट्टी अगदी इथे आपण पाहतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये अलिबाग प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. अलिबाग प्रीमियर लीग संपल्यानंतर याच मैदानावरती आणखीन मोठ्या स्पर्धा रजनी क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळतील. उलट्या हाताने आता खेळायचं होतं, परंतु यावेळचा बॉल सरळ यष्ट्यांवरती लागलाय आणि फलंदाज नितेश उर्फ पप्या मैदानाच्या बाहेर. गरजच नव्हती या फटक्याची, कारण धावा आल्या होत्या. जिथे आपण पाहतो एक षटकार आला होता, काही सिंगल आल्या होत्या. धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, परंतु पप्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश. इकडे गोलंदाज परशुरामला मिळालाय, परशाला मिळालाय. लेफ्ट हँड बॅटर ॲज अ बॅटर परशाने चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे परशाचा जर विचार केला तर आई एकविरा वर्सोली संघाला मिळालेलं हे रत्न आहे. लेफ्ट हँड बॅटर मध्ये चला बॅटर पाठवा मैदानावरती, वेळ दवडू नका, अन्यथा मग पंच जी कारवाई करतील त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण जर पाहिलं तर लवकरात लवकर मैदानावरती फलंदाज जाणं गरजेचं असतं, नाहीतर फलंदाजाला बाद सुद्धा दिलं जातं. हे आपण बांगलादेश विरुद्ध श्रीलंका मॅच मध्ये पाहिलं सुद्धा होतं. नवीन बॅटर मैदानावरती आता फलंदाजीसाठी यश आला, संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्यावरती आता जबाबदारी आहे.
योगेश आला, माफ करा, योगेश आला. मित्रांनो एक 12वा खेळाडू आपला इथे पाठवा. यावेळचा स्ट्रोक हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडासा लांबवरती आहे. बघा काऊ कॉर्नर का म्हटलं जातं, मी ह्याचं सुद्धा उदाहरण इकडे देईन. पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट होते. ज्यावेळी लॉर्ड्सच्या मैदानावरती किंबहुना इंग्लंड असू द्या, किंबहुना साऊथ आफ्रिका असू द्या, वेस्ट इंडिज असू द्या, अशा ठिकाणी जेव्हा मॅचेस व्हायच्या, या अगोदरचं मैदान आपण जर पाहिलं तर खूप मोठे असायचे आणि काऊ कॉर्नर ते लॉंग ऑफ असा एरिया असायचा जिथे कधीही चेंडू ट्रॅव्हल करत नसायचा. आणि तिथे एक वेळा मला तर वाटतंय वेस्ट इंडिज आणि श्रीलंका मॅच चालू होती या अगोदर, आणि वेस्ट इंडिजच्या बॅटरने षटकार लगावला होता आणि तिथे काही 12 धावा झालेल्या आहेत. 12 धावा धावफलकावरती गुरं चरत होती आणि अशा वेळी कॉमेंटेटर होते, त्यांनी सांगितलं की तो काऊ कॉर्नर आहे, म्हणजे तिकडे कधीही बॉल जात नव्हता, तिथे षटकार गेलाय. त्यामुळे तेव्हापासून आपण जर पाहिलं तर जो रिजन आहे, जो एरिया आहे, त्याला काऊ कॉर्नर म्हटलं जातं. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रतीक आला. प्रतीकच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. पाप्या परतल्यानंतर योगेश आला. योगेश आणि सागरची जोडी आता मैदानावरती कशा रीतीने खेळेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात, दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक आता किती धावा खर्च करणार, कारण इथून बापदेव खंडाळे संघाचा तर प्रयत्न राहील जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. यावेळचा बॉल आणखीन एक बॅटला लागून सरळ यष्टांवरती आदळलाय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आता मित्रमंडळींनो थोडासा अडचणीत सापडेल यावेळी बापदेव खंडाळा संघ, कारण ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता सागर, त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. तर नवीन बॅटर मैदानावरती पुन्हा एकदा योगेश पाटील फलंदाजीसाठी येतोय. ज्या योगेशने मागच्या मॅच मध्ये एक चांगला षटकार सुद्धा खेळला होता, आल्या षटकार त्याने मारला होता आणि तो सुद्धा याच सेंडनी मारला होता. त्यामुळे आपण जर पाहिलं तर इकडे पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली बॅटिंग सजवण्याची, किंबहुना आपल्या धावसंख्येला पूर्ण पुढे नेण्याची. इथून तो कशा रीतीने खेळेल, विश्वास दाखवला त्याच्यावरती. टाइम लावलेला याची दक्षता घ्या. जर आपण वेळेमध्ये हे षटक हाताळले नाहीत तर येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आपला खेळाडू थर्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. यावेळचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चिरत चाललाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. चांगला स्ट्रोक योगेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. योगेश पाटील आलाय आणि योगेश पाटीलने चौकार सुद्धा ठोकलाय. मगाशी सुद्धा योगेश आला आणि त्याच वेळेला ज्यावेळी त्याला फलंदाजीसाठी पाठवलं होतं याच रिझन मध्ये त्याने षटकार ठोकला होता आणि आता सुद्धा तो आल्यानंतर हा चौकार ठोकतोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, जी धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे चालली आहे. या अगोदर ही धावसंख्या थांबली होती, परंतु त्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम आता योगेश पाटील करतोय. अप्पर कटच्या साहाय्याने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स वाईड, अवांतर स्वरूपाची धाव, नो आर्ग्युमेंट्स फॉर अंपायर. दिलेला डिसिजन योग्यच असेल, कारण आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष हे पंच अगदी पंचांची भूमिका आपण जर पाहिली तर चांगली निभावतायत. मागच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर कोणतीही धाव आलेली आहे, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. व्हाईटच्या स्वरूपात आलेली ती धाव होती. यावेळचा चेंडू प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, आणखीन एक चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक घणाघाती हल्ला, योगेश पाटील यांचा बहार षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती, 23 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आता धावा येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 2 चेंडून मागे 11 धावा इथे मात्र आपण जर पाहिलं तर या गोलंदाजाने खर्च केल्यात. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा गलीमधून खेळलाय. हा ही बॉल पाहता पाहता आता सीमा रेषा पार चाललाय. आणखीन एक चौकार. चांगली फलंदाजी योगेश पाटील यांच्या बॅटमधून. 2 चौकार, 1 षटकार आणि त्यामध्ये 1 वाईड. आतापर्यंत धावा 3 चेंडून मागे आपण पाहतोय 16 आणि धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा इकडे मात्र पुढे सरकलाय. 27 धावा धावफलकावरती लागल्या. 27 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, सेकंड ओव्हर प्रोग्रेस.
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, परंतु तिकडे विकेट्स किती गेल्यात याचं मला खंत नाही आहे. मला माझा स्वाभाविक खेळ या खेळपट्टीवरती करायचा आहे. मला माझा स्वाभाविक खेळ करून माझ्या संघाला पुढे न्यायचं आहे, हे मात्र योगेश पाटील इकडे दाखवून देत आहेत. यावेळी मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जाणार होता आणि त्याचमुळे इकडे योगेश पाटील मात्र बीट झालेत. डॉट चाललाय हा बॉल, निर्धाव चाललाय, त्यामुळे धाव येणार नाही आहे या बॉलवरती. धावा मात्र पुन्हा एकदा तिकडे थांबल्यात. डॉट बॉलची सांगता केली जाते. मित्र म्हणेन आई एकविरा वर्सोली संघासाठी या बॉलची सांगता होणं खूप गरजेचं आहे, कारण समोर योगेश अगदी फॉर्म मध्ये खेळतोय. शफल होऊन यावेळी, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 28 धावा 2 षटकं संपलीत आणि 28 धावा धावफलकावरती लागल्या. 14च्या सरासरीने आपण पाहतोय धावसंख्येला पुढे नेलाय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा आल्यात. 28 धावा धावफलकावरती 28. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता आई एकविरा वर्सोली संघाकडनं आपण पाहतोय नवीन गोलंदाज अक्षय पाटीलला आमंत्रित केलं. अक्षय पाटीलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आता अक्षय पाटील इथून कशा रीतीने कामगिरी करेल, कारण समोर पुन्हा एकदा आव्हान आहे योगेश पाटील नावाचं. कारण ज्या खेळाडूने आतापर्यंत 2 चौकार मारलेत, 1 षटकार ठोकला, त्याच्या विरुद्धात गोलंदाजी करायची आहे. तिकडे मात्र आपण पाहतोय काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न खेळाडू करतात, परंतु तो कानमंत्र इकडे कामी येईल का गोलंदाजासाठी? कारण मागच्या गोलंदाजाला सुद्धा आपण जर पाहिलं तर कानमंत्र दिला होता, परंतु योगेश पाटील कशा रीतीने हवी झाला होता हे सुद्धा आपण पाहिलंय. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आयोजित ही भव्य दिव्य ओराम क्रिकेटची स्पर्धा. आजचा हा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट, फलंदाज चकले, यष्टीरक्षक चकले आणि त्यानंतर चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर सीमारेषेचा चुंबन घेत असताना हा चौकार. धावा येणं, धावा येतील आणि धावा येणं याला खूप महत्व आहे आणि त्याच्यातला फरक सुद्धा आहे. म्हणजे धावा येतील आता इकडे आपण जर पाहिलं तर खेम्यातील खेळाडू म्हणत असतील, परंतु धावा येणं इकडे योगेश म्हणत असेल आणि त्याला चकून हा चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये यष्टीरक्षकाला चकून लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेला. 4 मिळाल्यानंतर आणखीन धावा धावफलकावरती लागल्यात. उलट्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला. क्षेत्ररक्षक धावतोय, 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता रन आउट स्वरूपात इकडे फलंदाज बाद. मागच्या या अगोदरच्या बॉलवरती आपण चौकार पाहिला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती योगेशला मात्र स्ट्राइक एंडवरती जायचं होतं आणि अशा वेळी तिकडे मात्र आपण पाहतोय एका योगेशने चुकी केली तर एका योगेशला मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय प्रीत आला फलंदाजीसाठी. प्रीतला फलंदाजीसाठी पाठवलं जात आहे. स्ट्राइक एंडवरती त्याला खेळायचं आहे. आता उर्वरित चेंडूंचा जर या विचार केला तर या षटकातील 4 बॉलचा खेळ इकडे अजूनही बाकी आहे. 4 बॉल मध्ये इथे किती धावा बनवल्या जातील, कारण समोर लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय प्रीत. तेहतीस धावा धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 4 बॉल अजूनही याही षटकातील येणं बाकी आहे. बघा, वेळ दौडू नका, विनंती करतोय आई एकविरा वर्सोली संघ. अजूनही भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. जरूर आपल्याकडे फ्लड्स आहेत, परंतु इथून जास्तीत जास्त सामने कसे खेळवता येतील किंवा जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे खेळवता येतील हे आपल्याला पाहायचं आहे. आणखीन एक फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या बाहेर. वारंवार फलंदाज आपण जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर परतलेत. मागच्या 2 बॉलवरती इथे धावा आलेल्या नाहीयेत, म्हणजे 1 धाव जरूर आली आहे, परंतु तिथे फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलेत. प्रीत आला, त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे गोल्डन डकचा शिकार करत असताना, ठरवत असताना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आता आपण पाहतो यश. जर्सी क्रमांक 33.
33 ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण बापदेव खंडाळा संघाची पाहतोय. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डीप पॉइंट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कलमध्ये सिली मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव घेता घेता इकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाला होता, परंतु 2 धावसंख्येवरती इथे थांबलेत दोन्ही खेळाडू. 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे. 35 धावा धावफलकावरती. या षटकातील उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 35 धावा धावफलकावरती. एखाद दुसरा षटकार या उर्वरित 2 बॉल वरती आला तर 40+ धावा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे 3 षटकांमध्ये पाहायला मिळतील. यावेळचा बॉल बिहाइंड द विकेट ठोकलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनला मानवंदना देणारा फटका. चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. शफल झाले. स्टफल होत असताना हा फटका आपण पाहिला तर अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू. षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मी मगाशीच म्हणालोय, एक फटका इकडे 40+ धावा उभारून देईल. म्हणजे आता धावसंख्येचा जर विचार केला तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे. या षटकामध्ये अक्षयने मात्र खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. 30 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण आता बदललंय. तिथे आपण जर पाहिलं तर काही खेळाडूंना फाईन उभं केलंय, म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती होता क्षेत्ररक्षक, त्याला स्क्वेअर लेग वरती आणलाय. उलट्या हाताने. वा भाई वा, काय स्ट्रोक खेळलाय. शॉट ऑफ द नाईट. यश यांच्या बॅटमधून आणखीन एक घणाघाती हल्ला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लगातार 2 बॉल वरती 2 मोठे फटके. हे फटके खेळायचे असतील तर तुमच्याकडे तुमचा आय हँड कोऑर्डिनेशन, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमची नजर आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कल्पकता, सर्व काही यांचा मेळ आहे तो एकत्रित करावा लागतो आणि त्यानंतर असे मोठे फटके येत असतात. आणि तो फटका यश यांच्या बॅटमधून आला. लगातार 2 बॉल वरती 2 मोठे फटके. 12 धावा त्यांनी 2 चेंडून मागे जमवल्या आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय 47च्या घरात नेऊन ठेवल्या. आता विजयासाठी येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि आई एकविरा वर्सोली संघासाठी आव्हान आहे ते म्हणजे 48 धावसंख्येचं. 18 बॉल 48 येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्यात. आता या कशा रीतीने बनवल्या जातील. अठरा बॉल आणि विजयासाठी 48 धावसंख्येचं लक्ष आहे आई एकविरा वर्सोली संघासमोर. चला परशा, सलामीची जोडी मैदानावरती पाठवा, कारण समोरच्या संघाला सुद्धा वेळ दिलाय, तुम्हाला सुद्धा वेळ दिला होता. चला विनंती करतोय आई एकविरा वर्सोली. आई एकविरा वर्सोली संघाकडे जर पाहिलं तर परशा आहे, प्रथमेश आहे, धीरज आहे, असे चांगले चांगले खेळाडू या आई एकविरा वर्सोली संघामध्ये आहेत. आता इथून या 48 धावा ते कशा रीतीने बनवतील. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत्या. लेफ्ट हँडर बॅटर
परशुराम आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जर्सी क्रमांक 21 धीरज ही सलामीची जोडी. dreamscricket.in कॅमेरा वर्क आणि अगदी आपण जर पाहिलं तर dreamscricket.in ने सुद्धा गेल्या काही वर्षापासून अगदी यशाची उंच शिखरे गाठलीत. मग त्यांचा कॅमेरा वर्क असू द्या किंबहुना त्यांचा टेलिकास्ट असू द्या, अगदी अव्वल दर्जाची कामगिरी dreamscricket.in माध्यमातून होत असते. dreamscricket.in चे सर्वा सन्माननीय कौस्तुभ दादा त्यांचा आपण आभार मानूया, कारण अगदी dreamscricket.in माध्यमातून सुद्धा अलिबाग मधील काही खेळाडू आहेत ते अगदी प्रचलित झाले. म्हणजे त्यांच्या रील dreamscricket.in वाहिनीनुसार सुद्धा प्रचलित होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. सलामीची जोडी परशुराम आणि धीरज ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 18 बॉल आणि विजयासाठी 48 धावा हे समीकरण आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित याला मात्र आमंत्रित केलं. प्रणितच्या खांद्यावरती हे षटक सोपवले. आता प्रणित इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार, समोर तितकीच चांगली बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा वर्सोली संघ मागच्या वर्षी मित्र म्हणेन मी जेवढ्या स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलंय अगदी फुल फॉर्म मध्ये जोमात होता हा संघ, परंतु त्यानंतर आपण म्हणतो ना फॉर्म कमी होणं हे मात्र पाहायला मिळालं. स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर ज्याचं नाव अलिबाग तालुक्यातील लेफ्ट हँडर बॅटरची जी यादी काढली ना तर अग्रगण्य स्थानी घेतलं जातं परशुराम. स्ट्राइक एंडवरती प्रणित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. पहिले षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. पहिला बॉल, यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट 30 यार्ड सर्कल मध्ये, ते झेल पकडला जाईल आणि फलंदाज परशुराम यांना मात्र शून्याचा चष्मा डकचा शिकार इकडे मात्र ठरवलाय. फलंदाज क्रमांक पहिला परशुराम बॅक टू द डगआउट. खानाव संघ सुद्धा इथे उपस्थित होते आणि आमचे समालोचन क्षेत्रातील मित्र सन्माननीय निशांत पाटील यांच्या माध्यमातून खानाव संघाला सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. आताच त्यांचा कॉल येऊन गेला, आमचा संघ तिथे खेळण्यासाठी आले. माझ्याकडून माझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दे. त्यामुळे माझ्या समवेत आज हशिवऱ्याच्या स्पर्धामध्ये होते आणि तिकडून सुद्धा त्याने तो संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला. तुम्हाला तुमच्या या मॅच साठी निशांत पाटील यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला, जिथे आपण पाहतोय परशुरामला मोठ्या फटक्यांमध्ये परशुरामने मोठ्या फटक्यामध्ये चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट वरती हा चेंडू चांगला आला नव्हता आणि त्याचमुळे आपण जर पाहिले तर बॅट हातामध्ये थोडीशी क्रॉस झाली आणि त्यानंतर हा झेल मात्र तिकडे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट वरती कलेक्ट केला गेला. फलंदाज पहिला परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. सतेज आलाय फलंदाजीसाठी, क्षितिज आलाय. या वेळचा बॉल अगदी चांगला आहे. आपण जर पाहिलं तर लेंथ बॉल आणि तो सुद्धा अगदी उसळणारा, सरळ छातीच्या लेवल जवळून जाणारा हा बॉल आपण जर पाहिला तर यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. डॉट आला. लगातार 2 बॉल योग्य टप्प्यावरती इथे आपण पाहतोय. या षटकामध्ये प्रणित हाताळतोय. मागच्या मॅच मध्ये प्रणित थोडासा महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बापदेव खंडाळे हा संघ जोमामध्ये खेळतोय. या वेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर, क्षितिज बॅक टू द डगआउट. लगातार इकडे मात्र हादरे बसलेत. धावसंख्या बनवायची आहे, परंतु त्याच वेळेला अगदी मोठा स्ट्रोक खेळत असताना जो दबाव आहे, जी धावसंख्या बनवायची आहे त्या धावसंख्या बनवण्याच्या नादात लगातार फलंदाजांची गलती राहिली आहे. म्हणजे आतापर्यंत 2 गडी इकडे मात्र बाद झालेत. ड्रीम्स क्रिकेटचा कॅमेरा वर्क आपण पाहतोय, ड्रीम्स क्रिकेटचं टेलिकास्ट आपण पाहतोय, जिथे तुम्हाला रिप्ले सुद्धा पाहायला मिळेल ऑन स्क्रीन वरती. जर तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर मित्र साहिल सुद्धा इथे आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर टेलिकास्ट टीम मधून
आपण जर पाहिलं तर एक चांगलं नाव हल्लीच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक वाहिन्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण जर विचार केला तर 70 स्पोर्ट्स किंवा ना FH स्पोर्ट्स, प्रोलिंग स्पोर्ट्स अशा सर्व वाहिन्या आहेत. परंतु अलिबागमध्ये अग्रगण्य कोण आहे तर मित्र म्हणेन dreamscricket.in. या वेळचा बॉल ऑन साइड वरती प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चाललाय. प्रथमेश यांच्या बॅटमधून येणारा गणागती हल्ला षटकार. जसा बॉल स्लॉट मध्ये आला इकडे मात्र आपण पाहिलं तर एक पाय बेंड करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतून हा फटका षटकारासाठी धाडला. 6 धावा आल्यात आणि षटकाराच्या साह्याने आता धावसंख्येला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अलेख प्राप्त करणारा हा फटका 6 धावा देऊन चाललाय. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 48 धावा बनवायच्या कशा तर प्रथमेश सांगतोय अशा रीतीने 48 धावा बनवायच्या असतात. मैदानावरती येऊन बॅट उचलून बॅट फिरवून काहीही होत नाहीये. धावा बनवाव्या लागतील. आल्या आल्या मोठा स्ट्रोक, त्याची कल्पकता, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन इकडे मात्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा तो षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक स्ट्रोक हवेत खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक धावतोय, झेलवरती पोहोचलाय. वा बाई वा, काय क्षेत्ररक्षण होतंय. आणखीन एक चांगला झेल अगदी शॉर्ट फाईन लेग पासून इथे आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षक धावत आला आणि त्याच वेळेला हा झेल मात्र इकडे पकडला. आणखीन एक फलंदाज प्रथमेश याला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. करायचं तर करायचं काय हा सुद्धा प्रश्न आता तिकडे आई एकविरा वर्सोली संघाच्या खेम्याला पडला. षटकार जरूर आला होता परंतु प्रथमेशने आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली आहे. प्रथमेश सारख्या फलंदाजाला गमावणं आता हे सोपं काम नाही आहे आई एकविरा वर्सोली संघासाठी. कारण परशुराम परतलेत, त्यानंतर आपण जर पाहिलं तर धीरज मैदानावरती आहेत, सितेश परतले, आता प्रथमेश सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलेत. नवीन बॅटर आपण पाहतोय अभिजित फलंदाजीसाठी आलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजूनही चालू आहे. म्हणजे या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा 2 गडी बाद, माफ करा 3 गडी बाद 6 धावा येथे आई एकविरा वर्सोली संघाच्या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती धावा बनवल्या जातील की पुन्हा एकदा प्रणित इकडे चांगली गोलंदाजी करेल. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात आणि 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलेत. क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभली आहे आणि हेच एक गोलंदाजाला हवं असतं ज्यावेळी तो चांगली कामगिरी करत असतो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपटला होता खेळपट्टीवरती आणि खेळपट्टीवरती आपटल्यानंतर या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल प्राप्त होते. 7 धावा धावफलकावरती लागतात. एक चांगलं षटक, अगदी कंजूस षटक आपण पाहिलं तर इकडे प्रणितने हाताळलंय. लक्ष द्या, जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल त्याला अमरदीप कोळगाव संघासोबत खेळावं लागेल याची सुद्धा दक्षता घ्या. म्हणजे अमरदीप कोळगाव कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलाय. कालच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये दाखल होणारा दिलदार बागदांडा संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता असा संघ असेल जो सुपर 6 मध्ये दाखल होईल म्हणजे या सामन्यामधून जिंकेल त्याला पुन्हा एकदा अमरदीप कोळगाव संघासोबत खेळावं लागेल. म्हणजे अजून एक संघ आपल्याला सुपर 6 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बाबदेव खंडाळे संघाकडनं प्रीतला आमंत्रित केलंय. प्रीतच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 इथे सोपवले. आता या दुसऱ्या षटकामध्ये त्याला सुद्धा धुरा सांभाळावी लागेल. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 चा पाठलाग करत असताना येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 41 धावा 20.5 च्या सरासरीने 0.5 च्या सरासरीने माफ करा 5 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. यावेळचा बॉल बॅटची लीडिंग एज, पुन्हा एकदा फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. विकेट थांबवायच्या तर थांबवायच्या कशा यावेळी आपण पाहतोय. रिप्ले आपल्याला आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. बॅटच्या खालच्या हिस्साला बॉल लागला, आउटसाइड एजला बॉल लागला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने झेल पकडला. नवीन बॅटर मैदानावरती आता जाईल. जय माफ करा प्रतीक नवीन बॅटर मैदानावरती.
7 धावा धावफलकावरती येणारे 11 बॉल अजूनही विजयासाठी 41 हे समीकरण आपण पाहतोय. 11 बॉल आणि विजयासाठी 41चं समीकरण पूर्ण करायचं आहे आणि नवीन बॅटर प्रतीक मैदानावरती येतोय. गोलंदाजाने संदेश दिलेला नाहीये मोठा फटका खेचण्याची. प्रथमेशने फटका मारला होता परंतु त्यानंतर तो बाद झाला. आता पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा संधी मिळाली होती. ओव्हर पिच होता, त्याला मात्र ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला. जबरदस्ती आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. ऑन साइड वरती तुम्ही जर मारायला जाल तर हेच दृश्य होईल आणि ते आपण पाहिलंय मागच्या बॉलवरती. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रतीकाला. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती तो खेळतोय परंतु तिकडे आपण गोलंदाज प्रीतचा विचार केला तर त्याला सफलता मिळाली आहे. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल अडवेल, फंबल झालाय तिकडे. इथे दुसरी धाव सुद्धा वेगाने कंप्लीट होईल. 2 धावा मिळतात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतो पुढे सरकते आहे. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मधून वाईडिश लॉंग ऑन वरती चालला. क्षेत्ररक्षक चेंडू पुन्हा एकदा अडवतोय. वारंवार आपण जर पाहिलं तर डबल आणि सिंगल मध्ये धावसंख्येला कन्वर्ट केलं जात आहे परंतु बापदेव खंडाळे संघ म्हणत असेल या डबल आणि सिंगल धावा आमचं काही बिघडणार नाहीये. जर बिघडवायचं असेल तर तुम्हाला षटकार मारावे लागतील. यावेळचा स्ट्रोक समोर व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि आता इथे आपण पाहतोय हा झेल पकडला गेला. आणखीन एक फलंदाज बाद. धडंग धडंग वाजव जरा. मुख्य मॅच वाटतात मुख्य. नवीन बॅटर प्रज्वल फलंदाजीसाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तिकडेच थांबली आहे. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. 8 बॉल आणि 38 धावा हे समीकरण शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे आणि आता पहा इथे फलंदाजाची दाद द्यावी लागेल कारण त्याला माहित आहे बॅटला बॉल लागलाय, बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि त्याच वेळेला अगदी त्याने मैदान सोडलंय. अगदी संत गतीने मॅच चालू आहे कारण धावा बनवायच्याच तर कशा हा प्रश्न तिकडे पडलाय आई एकविरा वर्सोली संघाला. सात बॉल आणि विजयासाठी अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर अक्षय फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे. बोथ एंडनी ही स्पर्धा आपण खेळवतोय म्हणजे पहिले षटक जर पाहिलं तर पॅव्हलियन एंडने हाताळलं जात आहे. त्यानंतर दुसरं षटक झिराड एंडने हाताळलं जात आहे आणि पुन्हा एकदा तिसरं षटक पॅव्हलियन एंड करणं हाताळलं जातं. यावेळी आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर तिकडे अपयशी ठरला. डॉट बॉल आला. पहिलं षटक संपलं. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी अजूनही 38 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 38 धावा. 38 धावा 6 चेंडू. 6 चेंडूंमध्ये काळुंद्र्याच्या मैदानावरती मी 38 धावा होत असताना पाहिल्या होत्या. घोट या संघाने त्या 38 धावा बनवल्या होत्या. समोर रसायनी मधील एक संघ होता. सन्माननीय प्रसादजी पाटील यांचं इकडे आगमन झालंय. मी सिद्धिविनायक क्रीडा मंडळ जिराटच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 6 बॉल आणि 38 धावा. 6 बॉल विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. सहा बॉल आणि 38.
पहिला बॉल या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती जितू यांचा पहिलाच बॉल, ज्या जितूने अगदी आपण जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 3 धावा सुद्धा, म्हणजे एका बॉलमध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या. तो जितू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मागच्या बॉल वरती आपण पाहतोय सिंगल मिळाली आहे. 11 धावा धावफलकावरती होत आहेत. 11 रन्स येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 37 धावा हे समीकरण आहे. आता हे समीकरण कशा रीतीने पार केलं जाईल, पूर्ण केलं जाईल. चेंडू 5 आहेत आणि 37 बनवायचे आहेत. 5 मारले तर 30 होतील, पण बनवल्या जातील कशा? अशी जर गोलंदाजी झाली तर मी तर म्हणेन अशक्यच आहे. चांगली गोलंदाजी आणखीन होत्या आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर तिन्ही गोलंदाजाने कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी केली आहे. योग्य टप्प्यावरती बॉल डिलिव्हर्ड केलेत आणि त्याच वेळेला विकेट सुद्धा घेतलेत. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, हापम पूल केले चेंडूला. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल भेटत्या आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकत्या. या एक धावा मी मगाशी सुद्धा म्हणालोय की बापदेव खंडाळे संघाचं या एक धावेनेशी काहीच बिघडणार नाहीये. यावेळचा आणखीन एक बॉल योग्य टप्प्यावरती. आणखीन एक बॉल आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 3 बॉल मग करा 4 बॉलचा खेळ या षटकातील संपला. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आणि हा सामना पूर्णपणे आपण जर पाहिला तर बापदेव खंडाळे या संघाने आपल्या खिशामध्ये केला. आणखीन एक बॉल यॉर्कर, अगदी बुंदा मारला. शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा सिंगल, त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट. यावेळचा बॉल बॅट चिलेडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. फाईन लेग खाली आहे आणि अशा वेळी शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि हा सामना आपण पाहतोय बापदेव खंडाळे या संघाने जिंकला. वेल प्लेड आणि हार्ड लक आई एकवीरा वर्सोली. येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. आणि इथे आपण जर पाहिलं तर आता आणखीन एक चांगली मॅच होईल, म्हणजे जो संघ जिंकलाय बापदेव खंडाळे हा संघ आपण पाहतोय इथे जिंकलाय त्याला